मॉर्निंग मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, आपण आजपर्यंत विविध कॅटेगरीच्या संदर्भात कट ऑफ पाहितले. मॅक्सिमम कॅटेगरीच्या संदर्भामध्ये टेट 3 साठी पवित्र पोर्टलसाठी जी रिक्रुटमेंट चालू आहे त्याच्यासाठी विविध कॅटेगरीचे कट ऑफ अंदाजे किती असू शकतील या संदर्भातील माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये 2 कॅटेगरी आता आपल्या अंदाजात घ्यायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यापैकी एक VJA विमुक्त जाती ए आणि दुसरं राहिलेले आहेत ST. पैकी VJA संदर्भातील आपला जो अंदाज आहे की कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकेल त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की हा जो वाद चालू आहे की एखाद्या कॅटेगरीवर अन्याय झालेले, त्यांचे व्हॅकन्सी झालेल्या नाहीत, परत रोस्टर तपासणी वगैरे संच मान्यता याची मला पूर्ण जाणीव आहे. तरी पण आपण त्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सीज येऊ शकतात जर नियमानुसार गृहीत धरल्यावर 15,000 जागेपैकी आपण प्रत्येक कॅटेगरीला जागा गृहीत धरलेल्या आहेत. तसंच 15,000 जागापैकी जर VJA विमुक्त जाती अ यांच्यासाठी जर आपण व्हॅकन्सीज 3% याप्रमाणे गृहीत धरल्या, 3% रिझर्वेशन याप्रमाणे गृहीत धरल्या तर या व्हॅकन्सीज होतील मित्रांनो 450. आता या 450 व्हॅकन्सीज साठी VJA मध्ये जे कॅन्डिडेट आहेत, जितक्या कॅन्डिडेट सध्या पात्र आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, ते कॅन्डिडेटची संख्या आहे 6048. VJA साठी 6048 विद्यार्थी जे आहेत ते त्या कॅटेगरीमध्ये पात्र असणारे टेस्ट 3 साठी विद्यार्थी आहेत. यापैकी पुरुष कॅन्डिडेट जे आहेत 3392 आहेत आणि स्त्री कॅन्डिडेट जे आहेत, फिमेल कॅन्डिडेट जे आहेत 2656 असे आहेत. असे टोटल मिळून 6048 कॅन्डिडेट जे आहेत, उमेदवार जे आहेत रेसमध्ये, असे 6048 उमेदवार NTA मध्ये आहेत. आता या 6048 उमेदवारांना जर त्यांच्या रिझर्वेशनच्या प्रमाणामध्ये 3% रिझर्वेशनच्या प्रमाणात 15,000 जागापैकी 450 जागा आल्या तर आपण यापैकी 200 व्हॅकन्सीज नपा, मनपा, कटक मंडळे या शासकीय संस्थांसाठी विदाऊट मुलाखत यासाठी जर गृहीत धरल्या तर 200व्या क्रमांकावर येणारा विद्यार्थी असणार आहे 132 गुणांवर. म्हणजेच NTA मधला 200 क्रमांकावर जो की शासकीय संस्थांवर किंवा शासकीय शाळावर लागण्याची शक्यता आहे तो त्याचा क्रमांक असणार आहे 200वा, तो असेल 132 गुणांवर. म्हणजे 200व्या विद्यार्थ्याचे NTA गुण आहेत 132. ठीक आहे, 450 पैकी या 200 व्हॅकन्सीज ZP, नपा, मनपा, कटक मंडळे, महानगरपालिका यांच्यासाठी गेलेल्या आहेत. आता व्हॅकन्सीज शिल्लक राहिल्या 250. या 250ला संस्थावर विथ मुलाखत जर आपण गृहीत धरलं, विविध संस्थावर गृहीत धरलं तर 250 गुणिले 3 करावं लागेल. 1/3 या प्रमाणामध्ये नवीन नियमानुसार 1/3 जर आपण गृहीत धरलं तर ह्या व्हॅकन्सीज होतात 750. मुलाखतीला जाणारे विद्यार्थी होतात 750. म्हणजे पहिले 200 नपा, मनपा, कटक मंडळी यांना गेलेले 200 प्लस 750 असे मिळून 950 क्रमांकापर्यंत हा विद्यार्थी येतो. तर हे जे 750 आहेत, 950 क्रमांकावर असणारा विद्यार्थी राहणार आहे 112 गुणांवर. म्हणजेच NTA मधील 112 गुण असणारे विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र ठरू शकतात. त्यांचा जो कट ऑफ लागेल तो वेगवेगळा लागेल. या बाबतीत आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, मला याची जाणीव आहे की माध्यम वाईज, विषय वाईज, वर्ग वाईज विद्यार्थ्यांची संख्या ही काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. त्यांचा कट ऑफ कमी जास्त, कुणाचा अगदी 100च्या आतही येईल, कुणाचा अगदी 130-35च्या पुढेही राहू शकेल. ती आता या CTET फर्स्ट किंवा CTET सेकंड किंवा DED, BEd हे किती विद्यार्थी आहेत याची आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसल्यामुळे आपण त्या संदर्भामध्ये आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. ठीक आहे, मग आपण पाहितलं की 950 क्रमांकावर वरचे 200 सोडले, वरचे 200 नपा, मनपा,
प्लस 750 मुलाखतीसाठी, असं मिळून 950व्या क्रमांकावर येणारा विद्यार्थी 112 गुणांवर असेल. आता या टोटल जर मेरिट पकडली आपण, वर्ष 200 पकडले, वर्ष 200 पैकी 145च्या पुढे गुण असणारे विद्यार्थी 59 आहेत. 145च्या पुढचे गुण असणारे विद्यार्थी 59 आहेत. 59 आहेत आणि 4-5 10-5 तरी असे असतील जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जातील. कुणीतरी डबल एक्झाम दिलेली असेल, कुणी अगोदरच नोकरीला असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असतील किंवा इतरत्र असतील, किंवा इतर काही कारणामुळे, वैयक्तिक कारणामुळे ते जॉईन होणार नाहीत. अशा प्रकारे त्यांच्या जर आपण 10, 12, 15 जागा जर व्हॅकंट पकडल्या तर अशा 100 व्हॅकन्सीज होतात. आणि 100 व्हॅकन्सीज जर झाल्या, 100 गुणिले 3 किंवा 80 गुणिले 3 जरी केला, 80 व्हॅकन्सी जरी पकडल्या, तरी अजून 250 विद्यार्थी काय होतील, मुलाखतीसाठी पात्र होतील. कारण वरचे वर जातील, खालचे अजून वरी, खालचे अजून वरी, असं करत करत खालच्या सरते शेवटी मुलाखतीसाठी जागा ज्या पात्र होतील ते अजून जर आपण सरासरी 250 जरी जागा पकडल्या, तरी एनटीचा कट ऑफ पहिले 950 प्लस हे 250 टोटल मिळून होतात 1200. तर 1200व्या क्रमांकावर असणारा विद्यार्थी हा 109 मार्कावर असणार आहे. 1200व्या मार्कावर असणारा क्रमांकावर असणारा विद्यार्थी हा 109 मार्कावर असणार आहे. त्यामुळे नपा मनपाचं जर सोडलं तर 109 110 मार्क असणारे विद्यार्थी संस्थांसाठी मुलाखतीसाठी पात्र असू शकतात. त्याच्यानंतर सेकंड फेज सुद्धा आहे. आणि आता नवीन GR नुसार ज्या व्हॅकन्सीज वाढलेल्या आहेत, त्या व्हॅकन्सीचा जर विचार केला तर तुमचा कट ऑफ बराच कमी येणार आहे. आणि तशी ही स्पर्धा 3% व्हॅकन्सीसाठी खूप कमी आहे. इतर कॅटेगरीची तुलना करता फक्त 6048 विद्यार्थी आहेत. EWS नंतर जर सगळ्यात कमी कट ऑफ लागेल असं मला वाटतं, तर तो सगळ्यात कमी कट ऑफ NTA साठी लागेल. आता त्या व्हॅकन्सीत किती आहेत, विद्यार्थ्यावर अन्याय वगैरे झाला असं जे आपल्याला ऐकण्यात येते की व्हॅकन्सीत पडल्या नाही आहेत संबंधित कॅटेगरीच्या, तो भाग वेगळा, तो शासकीय स्तरावरचा भाग आहे, त्याबाबत आपण भाष्य करू शकत नाही. तरी पण 109 विद्यार्थी, 109 किंवा 110 मार्क असणारे विद्यार्थी हे मुलाखतीस जायला पहिल्या फेज मध्ये पात्र ठरतील असा आपला अंदाज आहे. यासाठी आपण गृहीतकं धरलेली आहेत. ती पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही कोणता विषय आहे, DED आहे की BED आहे, किंवा कोणत्या वर्गासाठी पात्र ठरता, CTET 1, CTET 2, ओपन मध्ये काउंट होणारे, त्यांचं एज क्रायटेरियानुसार पात्र होणार की नाही, ह्या गोष्टी मला पूर्ण जाणीव आहे. तरी पण आपण काही या गोष्टी गृहीत धरून किंवा बाजूला ठेवून अंदाज जो आपला सांगतोय, मॅक्सिमम अंदाज सांगता वेळेस मॅक्सिमम पकडून सांगणार. यापैकीही कट ऑफ पुन्हा नंतर कमी येणारच आहेत. पण सध्या फर्स्ट पेजला तरी 109-10 मार्क असणारे विद्यार्थी मुलाखतीसाठी आणि 130-32 गुणावरील विद्यार्थी झेडपी साठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. असा आपला VJA साठी किंवा विमुक्त जाती अ साठी आपला अंदाज आहे. घोडा मैदान जवळच आहे. लवकरच तुम्हाला महिना, 2 महिने, 3 महिन्यामध्ये त्या बाबतीत माहितीची सत्यता पडताळून पाहता येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.